या ठिकाणी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगाचा जर विचार केला तर या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय सांगत आहे, थोडक्यात पत्ता सांगत आहे। बघा, विचार केला तर जीवनामध्ये या ठिकाणी आपण कुणीही त्या ठिकाणी तुकोबारायांना पत्ता विचारण्यासाठी गेलो का? तुम्ही कुणी गेले होते? बाबा म्हणा आम्ही सप्त्याला 8 दिवस वेळ काढला, इतर दिवस आम्हाला वेळ। किती प्रामाणिक आहात ना तुम्ही। बघा, या अभंगाचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय सांगत आहे आणि उपाय सांगत असताना जर त्या उपायाचा जर विचार केला, या पत्त्याचा जर विचार केला तर आपण कोणीही त्या ठिकाणी तुकोबारायांना पत्ता विचारण्यासाठी गेलो नाही का? तर आपल्याला त्याची गरज वाटत। बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही बाबा? आपल्याला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची कुणालाही गरज। किती प्रामाणिक आहात हो तुम्ही। त्याच्यामुळेच प्रभू रामचंद्र कदाचित अयोध्येत लवकर आले असतील। बघा, जर मृत्यू लोकाचा जर विचार केला तर या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर सर्व कामं बाजूला ठेवली पाहिजे, पण मनुष्याने काय केलं पाहिजे तर भगवंताची प्राप्ती केली पाहिजे। का? तर तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती केली नाही तर काय होईल? तुम्ही पशुपेक्षा सुद्धा हीन आहात। नाही तरी हीन पशु, नाही तरी हीन पशु, हो नाही तरी हीन पशु, नाही तरी पशु, मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी नारायण, नाही तरी हीन पशुहुनी, नाही तरी हीन पशु, नाही 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 तरी हीन पशु, या ठिकाणी महाराज म्हणतात की या ठिकाणी मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशुहुनी। जर आपण भगवंताची प्राप्ती केली नाही, तो भगवान परमात्मा मिळवला नाही, तो भगवान परमात्मा आपलासा केला नाही, तर त्या ठिकाणी आपली गती कशापेक्षा हीन सांगितलेली आहे? पशुपेक्षा त्या ठिकाणी हीन सांगितलेली आहे। का? तर विचार जर केला तर भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी एकच साधन आहे, हा मनुष्य देह, आणि भगवान परमात्म्याने तो देताना सुद्धा त्याच्यासाठी दिला। देवी दिला दे भजना गोमाता, देवी दिला दे भजना गोमाता, हो देवी दिला दे भजना गोमाता, देवी दिला दे भजना गोमाता, तोया झाला पाट बाधी केला, तोया झाला पाट बाधी केला, देवी दिला दे भजना गोमाता, देवी दिला दे भजना गोमाता, तोया झाला पाट बाधी केला, तोया झाला पाट बाधी केला, देवी दिला दे भजना गोमाता, देवी दिला दे भजना गोमाता। बघा, देवे दिला देह भजना गोमटा। भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेह दिला, पण देण्याचं कारण काय आहे की त्या ठिकाणी आपण त्याचं भजन करावं, गुणगान करावं, आणि गुणगान करून त्या ठिकाणी आपण त्याची याचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला कुणालाही त्या ठिकाणी त्या भगवंताच्या प्राप्तीबद्दलची तळमळ वाटत नाही। मग या ठिकाणी आपल्याला तळमळ वाटत नसल्या कारणाने तुकोबारायांना वाटलं की अरे हा समाज त्या ठिकाणी आपल्या हितापासून वंचित राहतोय, आपल्या हिताच्या जागी तो जागा नसल्या कारणाने
त्या ठिकाणी आपण याला जागं केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी तुकोबाराय सांगताय. मग मला सांगा, आपण कुणीही विचारायला गेलेलो नाही आणि तरीही तुकोबाराय त्या ठिकाणी सांगत आहे. मग तुकोबारायांना त्या ठिकाणी व्यवहार माहीत नाही का? काय आहे व्यवहार? की कुठलीही गोष्ट विचारल्याशिवाय सांगू नाही. का? तर जर तुम्ही ती गोष्ट न विचारता जर सांगितली तर त्या गोष्टीची किंमत राहत नाही. व्यवहारही घ्या आणि परमार्थही घ्या. तुकोबारायांना व्यवहारही माहिती होता आणि परमार्थही त्या ठिकाणी माहीत होता. बघा, जर व्यवहाराचा जर विचार केला तर व्यवहारात त्या ठिकाणी विचारल्याशिवाय सांगू नाही. आणि परमार्थाचा देखील जरी विचार केला तर परमार्थात देखील सुद्धा विचारल्याशिवाय सांगू नाही. जर आपण आपल्या हिंदू धर्माचा अधिष्ठान ग्रंथ कोणता, मुलांना सांगा रे, कोणता? बघा, हीच आपल्या खरं हिंदू धर्माची दुर्दशा आहे. आपल्या हिंदू धर्माचा अधिष्ठान ग्रंथ आपल्या पोरांना माहीत नाही. बरोबर आहे की नाही? आणि आपण सप्ताह किती वर्षापासून करतो? मग याच्याकडे थोडं लक्ष द्या. आणि बघा, याला जबाबदार मी मुलाच्या वडिलाला धरणार नाही, तर याच्यासाठी जबाबदार मी कुणाला धरेन? कुणाला धरेन? कुणाला? आवाज आहे ना तुमचं, तुम्हाला ऐकू येत नाही काय? कुणाला जबाबदार धरेन? आईला. का? तर बघा, शाळेमध्ये गेल्यानंतर शिकवलं जातं की विद्यार्थ्याची पहिली गुरु कोण असेल तर आपली आई आहे. बरोबर आहे की नाही? आणि हे शिकवण्याचं काम कुणाचं असेल? आईचं आहे. पण आईला वेळ नसल्यामुळं जुन्या काळामध्ये हे आजी शिकवायचं काम करायची. आणि आता त्या ठिकाणी आजीच नको आहे, तेव्हा ते शिकवणार कोण? बरोबर आहे की नाही? हा, चला, मला तिकडं जायचं नाही, माझ्या मुद्द्यावरती यायचं आहे. आपल्या हिंदू धर्माचा अधिष्ठान ग्रंथ श्रीमद भगवद्गीता. या श्रीमद भगवद्गीतेचा जर विचार केला तर याच्यामध्ये दोन सुदैवी वक्ते आहे आणि 2 श्रोते आहे. बरोबर आहे की नाही? 2 वक्ते आहे आणि 2 श्रोते आहे. वक्त्यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि संजय हे 2 वक्ते आहे. आणि 2 श्रोत्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी अर्जुन आणि धृतराष्ट्र हे 2 श्रोते आहेत. पण त्यापैकी एक जोडी सुदैवी आहे आणि एक दुर्दैवी आहे. तुमच्या लक्षात येत आहे का? मी बोलतोय ते लक्षात येत आहे ना? वरतून नाही चाललं मंडपाच्या? हां, मग थोडं लक्ष देऊन ऐका. थोडंसं जड जाईन, पुन्हा जाणार नाही. हां, बघा, त्या ठिकाणी एक जोडी सुदैवी आहे आणि दुसरी जोडी दुर्दैवी आहे. एक जोडी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाची आहे आणि दुसऱ्या जोडीचा जर विचार केला तर दुसरी जोडी ही संजयाची आणि धृतराष्ट्राची आहे. बघा, त्या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला जे तत्वज्ञान आतापर्यंत एक गुरु एक शिष्य परंपरेने आलं होतं, अर्जुनालाच का सांगितलं? तर याचं कारण आहे, अर्जुन हा भगवान शंकरांचा अवतार आहे. त्यामुळे ते तत्वज्ञान त्या ठिकाणी 5ही पांडवांपैकी कुणाला आहे? अर्जुनाला आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी भगवान परमात्मा सांगत आहे. पण सांगत असताना दुसऱ्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी निम्मा अध्याय संपत आला तरी भगवान परमात्मा बोलत नाही. का बोलत नाही? याचं कारण एकच आहे की त्या ठिकाणी जोपर्यंत अर्जुन भगवान परमात्म्याला विचारत नाही की जे तुमचं गुह्य तत्वज्ञान आहे ते मला तुम्ही सांगा, तोपर्यंत भगवान परमात्मा सांगायला तयार नाही. आणि ज्या वेळेस अर्जुनाने ते विचारल्यानंतर भगवान परमात्म्याने त्या अर्जुनाला सांगितलं. ज्या वेळेस अर्जुन म्हटला देवा मला तुमचं ते दिव्य रूप दाखवा, त्याच्यानंतर दाखवलं. बरोबर आहे की नाही? शास्त्री चुकीचं आहे काही? बरोबर आहे. बरं, याच्या पुढे जर जाऊन बघितलं तर जे तत्वज्ञान कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला भगवान परमात्मा सांगत होते तेच हस्तिनापुरामध्ये कोण कुणाला सांगत होतं? संजय हे धृतराष्ट्राला सांगत होता. पण त्या ठिकाणी धृतराष्ट्र म्हणत होता की बाबा हे तत्वज्ञान तू मला सांगू नको, तर मला काय सांग? मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. अरे संजय, तू मला हे सांग की माझ्या आणि पंडूचे मुलं त्या ठिकाणी रणांगणावरती काय करतायत? बरोबर आहे की नाही? बघा, मग या जोडीचा जर विचार केला तर भगवान परमात्मा अर्जुन यांची जोडी सुदैवी आहे आणि संजय आणि धृतराष्ट्र यांची दुर्दैवी आहे. का? तर याचं कारण आहे त्या ठिकाणी धृतराष्ट्राला जे अपेक्षित होतं ते संजय सांगत नव्हते. का? तर ज्या वेळेस धृतराष्ट्र विचारत होता, याचा विको कमी करा दादा,
ज्यावेळेस धृतराष्ट्र त्या ठिकाणी संजय त्या धृतराष्ट्राला ते तत्वज्ञान सांगत होता, त्यावेळेस त्याच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दलचं ममत्व त्या ठिकाणी बसलेलं होतं. आणि ज्या वेळेस अर्जुनाला भगवान परमात्मा ते तत्वज्ञान सांगत होते, त्यावेळेस त्या अर्जुनाच्या ठिकाणी जिज्ञासा लागलेली होती. आणि जिज्ञासेमुळं त्या ठिकाणी त्या अर्जुनाला ऐकावंसं वाटत होतं आणि त्या ठिकाणी धृतराष्ट्राला ते ऐकावंसं वाटत नव्हतं. आणि जोपर्यंत अर्जुन विचारत नाही तोपर्यंत भगवान परमात्म्याने सांगितलं नाही. आणि जोपर्यंत अर्जुनाने विचारलं नाही तोपर्यंत सांगितलं नाही. म्हणून त्या तत्वज्ञानाची आजही किंमत आहे. बरोबर आहे की नाही? पण ज्या वेळेस धृतराष्ट्राला संजय हे तत्वज्ञान देत होता, ते तत्वज्ञान देत असताना त्या ठिकाणी विचार जर केला तर पावलोपावली हा संजयाचा काय होत होता? अपमान होत होता. हे परमार्थाचं घ्या. आणि जर व्यवहाराचं बघायचं झालं तर दृष्टांताने सांगतो, भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, त्या ठिकाणी विचार केला आपण परमार्थाचा. आता व्यवहाराचा विचार करू. काय झालं? नवीनच लग्न झालेलं होतं आणि लग्न हे नवीनच होत असतं बरं का. हां, नवीन लग्न झालेलं होतं. लॉकडाऊन सारखा काळ होता आणि लॉकडाऊन सारख्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर तो मुलगा काही दिवस उटवदला थांबला. आणि उटवदला थांबल्यानंतर थोडं शासनाने निर्बंध सैल केले आणि तो मुलगा पुण्याला आला. अजून याचा विको कमी करा. तो मुलगा पुण्याला आला आणि पुण्याला आल्यानंतर त्या ठिकाणी पुण्याला आल्यानंतर त्याच्या मित्रांनी सांगितलं, बाबा लॉकडाऊनमध्ये लग्न केलं ठीक आहे, मोजक्या लोकांमध्ये त्या ठिकाणी लग्नाला परमिशन होते. याच्यातून आपल्याला काय लक्षात आलं? काय नाही म्हणणार महाराज, लॉकडाऊनमध्येच असतं ते असंच ना. प्रत्येकाला वाटतं लग्न मोजक्या लोकांमध्ये झालं पाहिजे, पण कुणाचं? दुसऱ्याच्या पोराचं, आपल्या. बरोबर आहे ना? का चुकीचं काही बोलतोय? नाही. आपल्याला वाटतं लग्न छोटंच झालं पाहिजे, पण कुणाचं? दुसऱ्याचं, आपल्या मुलाचं नाही. आणि त्याचं लग्न ते लॉकडाऊनमध्ये झाल्यामुळे मित्रांनी सांगितलं, बाबा गावाला तू लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तू पुण्यात आला, पण एकही दिवस त्या ठिकाणी वहिनीची ओळख करून दिली नाही. काही नाही. एक दिवस तू आम्हाला कमीत कमी घरी जेवायला तरी बोलव. आता त्याला मोठा प्रश्न पडला. त्याला माहिती होतं की आपली किती पाण्यात आहे, जसं तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. माहिती आहे का नाही? आहे की नाही? माना हलू नका, तुम्हाला पुन्हा घरी जायचं आहे. हां, माझं काही नाही, मी आळंदीला जाणार आहे. हां, बघा, त्याला माहीत होतं आपली एका पातीला 3 प्रकारचा भात करते. हां, मग हिला जर आपण त्या ठिकाणी सांगितलं मित्र जेवायला येणार आहे, तर ही बनवणार काय? हा त्याच्या समोर प्रश्न होता. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 10 दिवस गेले. दररोज मित्र त्याला सतावत होते. एक दिवस घरी आला आणि पत्नीला सांगितलं, बघ म्हणे आपलं लग्न कधी झालं? ती म्हणे लॉकडाऊनमध्ये. मग लॉकडाऊनमध्ये लग्न झालं, मग माझी मित्रमंडळी लग्नाला होते का? म्हणे नाही. मग त्यांची इच्छा आहे की त्या ठिकाणी तुझीही ओळख होईन आणि तुझ्या हातचं एक दिवस सुग्रस असं भोजन होईन. तिने विचारलं, नेमकं तुला काय येतं? तिने सांगितलं, आईने फक्त मॅगी शिकवली. असंच आहे ना? बघा, यांना बरोबर लक्षात आलं. ते तुमच्या नाही लक्षात आलं, कारण की पोरीला यांना माहिती तेवढंच येतं, दुसरं काही येत. पण बघा, एक विनंती आहे, कमीत कमीत लॉकडाऊन सारखा काळ आल्यानंतर करून खाता आलं पाहिजे. एवढं तरी तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत मुलगी चंद्रावर पाठवा, आपलं त्याबद्दल काही मत नाही, पण कमीत कमी घरी आल्यानंतर तिला करून खाता आलं पाहिजे, एवढं तिला ज्ञान द्या. माझा तो मुद्दा नाही. बघा, त्या ठिकाणी त्याने विचारलं, तू नेमकं काय करशील? तिने सांगितलं, आपला महाराष्ट्रीयन बेत. काय? नाही. मित्र आल्यावर पिठलं भाकरी बनवता का? यावं का नाही तुमच्याकडे पुन्हा? बघा, तिने सांगितलं आपला महाराष्ट्रीयन बेत, पुरणपोळी आईने मला शिकवलेली आहे, सुंदर बनवते. त्या ठिकाणी त्याला वाटलं माझी बायको नवीन आहे. त्यांनी 4 वेळेस तिला खोदून विचारलं, नक्की करशील का? ती म्हणायची, हो आहो, मी खूप सुंदर बनवते. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, मग मी माझ्या मित्रांना उद्या जेवायला बोलवतो.
कामावरती गेला आणि गेल्यानंतर मित्रांना सांगितलं संध्याकाळी तुम्ही कोणीही घरी जेवायला जायचं नाही, त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी माझ्या घरी जेवायला यायचं. आणि हे मित्रांना सांगत होता. आणि जाता जाता आपल्या शेजारी एक आजीबाई राहत होती. त्या आजीबाईला जाता जाता सांगितलं, आजीबाई
खरंच तुम्हाला आवडलं का सांगा बरं. वाटत नाही तुमच्याकडे पाहून तुम्ही नीट टाळ्याच वाजवल्या नाही. कसं होतं माहिती का, तुम्ही टाळ्या वाजवा म्हणून एक लोक गात नाही, तर तुमचं मन उत्साहित राहावं म्हणून गातात, हे लक्षात. बघा, मी कायम सांगत असतो, कलाकार हा दादेचा भुकेला असतो. तुमची टाळी ही त्यांना प्रोत्साहन देत असते. तुम्हाला वाटलं तर वाजवत जा, आमचं काही बंधन नाही. विठ्ठला विठ्ठला. बघा, दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की देव तया जवळी असे पाप नासे दर्शने. जीवनामध्ये भगवान परमात्मा कुणापाशी राहतो त्याचा पत्ता सांगतायत की देव तया जवळी असे. कुणाच्या जवळ राहतो तर बघा काय झालं. एक वेळेस भगवान महर्षी नारद भगवंताच्या जवळ गेले आणि भगवंताच्या जवळ गेल्यानंतर देवाला विचारलं, देवा काय करा, मला या संतांची जी महती आहे ते त्या ठिकाणी तुम्ही मला वर्णन करा, त्या ठिकाणी सांगा, या संतांचं माहिम्य मला सांगा, यांचं महत्त्व मला त्या ठिकाणी कळलं पाहिजे, या दृष्टीने मी तुमच्याकडे प्रार्थना करतो. त्या ठिकाणी असं म्हटल्यानंतर देवाने सांगितलं, नारद महर्षी तुम्हाला अत्यंत संतांचं त्या ठिकाणी माहिम्य जाणून घ्यायचं आहे, हे इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांचं माहिम्य वर्णन करण्यासाठी माझी जी वाणी आहे ती अपूर्ण आहे. संतांचं वर्णन त्या ठिकाणी माझ्या वाणीतून पूर्ण होऊ शकत, कारण की विचार जर केला तर संतांचं वर्णन करण्यासाठी ही वाणी काय आहे, अपूर्ण आहे. बरोबर आहे की नाही? का तर त्या ठिकाणी संतांच्या केलेल्या उपकाराचं वर्णन आपल्या वाणीने करू शकतो. दंडवते बाबा. हा विठाला विठाला विठाला. मी मगाशी कसं सांगितलं, मी पेटीच्या फटीत गातो आणि ही पट्टी पुरत नाही एवढे गातात. विठाला 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 विठाला. काय वाणू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. बघा त्या ठिकाणी महाराज म्हणतात, या संतांचं जर वर्णन करायला गेलं तर वाणी अपूर्ण पडते. फक्त करू शकतो काय, मस्तक त्यांच्या पायावरती समर्पित करू शकतो, असा या संतांचा महिमा आहे. आणि त्या ठिकाणी भगवंत सुद्धा देखील तेच सांगता की संतांचं वर्णन माझ्या त्या ठिकाणी वाणीने करू शकत नाही. नारद महर्षींनी विचारलं, मग हे मला कोण सांगेन, या संतांचा महिमा मला कोण सांगेन. आणि असं म्हटल्यानंतर देवाने सांगितलं, बघ म्हणे जंगलामध्ये एका पोपटीने आताच एका पिल्याला जन्म दिलेला आहे, त्या पोपटाच्या पिल्याजवळ जा आणि त्या पिल्याला विचार, त्या ठिकाणी ते पोपटाचं पिलू तुला त्या संतांचा महिमा सांगेन. नारद महर्षी त्या ठिकाणी जंगलामध्ये आले, पोपटाच्या पिल्याजवळ आले आणि पोपटाच्या पिल्याजवळ आल्यानंतर त्याला विचारलं, बाबा देवाने मला तुझ्याकडे पाठवलेलं आहे का, तर याचं कारण आहे मला तुझ्याकडून संतांचा महिमा ऐकायचा आहे. एवढं बोलणं आणि पोपटाच्या पिल्ल्याने प्राण सोडणं संगत झालं. नारद महर्षी पुन्हा तिथून निघाले, पुन्हा देवाकडे आले आणि देवाला सांगितलं, देवा मी त्या जंगलामध्ये गेलो, पोपटाच्या पिल्याजवळ गेलो आणि पोपटाच्या पिल्याजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या पोपटाच्या पिल्याला विचारलं की मला त्या ठिकाणी भगवंताने तुमच्याकडे पाठवलेलं आहे का, तर त्याचं कारण आहे संतांचा महिमा तुम्ही मला सांगावा. संतांचा महिमा सांगण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलंय, ऐकण्यासाठी मला पाठवलंय, तुम्ही सांगा असं मी म्हटलो आणि त्या पोपटाच्या पिल्याने त्या ठिकाणी आपला प्राण
सोडला. ठीक आहे, त्यांनी नाही सांगितलं. एक काम करा म्हणे, आता त्याच जंगलामध्ये एका हरणीने आपल्या पाडसाला त्या ठिकाणी जन्म दिलेला आहे, त्या पाडसाजवळ जायचं आणि त्या पाडसाला विचारायचं की त्या ठिकाणी या संतांचा महिमा मला सांगा. नारद महर्षी पुन्हा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या हरणाच्या पाडसाला विचारलं, बाबा देवाने मला तुझ्याकडे पाठवलंय, त्या ठिकाणी मला संतांचा महिमा ऐकायचा आहे, तुम्ही मला संतांचा महिमा त्या ठिकाणी सांगा. आणि सांगा म्हटल्याबरोबर त्या हरणाच्या पाडसाने आपला प्राण सोडला. बघा, त्या ठिकाणी पुन्हा नारद निघाले, पुन्हा भगवंताकडे आले, पुन्हा भगवंताला सर्व प्रसंग सांगितला की देवा मी त्या हरणाच्या पाडसाला विचारल्यानंतर पुन्हा ते पाडस सुद्धा गतप्राण झालं. आता मी कुणाकडे जाऊ? त्यावेळेस भगवंताने नारद महर्षींना सांगितलं, एका शेतकऱ्याच्या घरी जा आणि त्या ठिकाणी काळी कपिला गाय आहे. गाय कशी असती? कपिला, जर्सी नाही, जर्सी गाय नाही, डुकरीन. हे लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. तसं तुमच्याकडे अजून जर्सीचं फॅड नाहीये, पण आमच्याकडे लय वाढलंय. हा, त्याच्याशिवाय दूधच नसतं आमच्याकडे. कशाशिवाय? जर्सी नाही, डुकरीन. विठाला 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 विठाला. बघा, त्या ठिकाणी सांगितलं त्या गाईला आत्ताच एक वासरू झालेलं आहे, त्या वासराजवळ जा आणि वासराजवळ गेल्यानंतर त्या वासराला सांग की बाबा मला या ठिकाणी या संत महात्मांचा काय करा, महिमा वर्णन करा, मला तो ऐकायचा आहे. त्या ठिकाणी पुन्हा नारद महर्षी त्या गाईच्या वासराजवळ गेले. त्या वासराला सांगितलं की बाबा मला त्या ठिकाणी काय कर, संतांचा महिमा सांग. आणि संतांचा महिमा सांग असं म्हटल्याबरोबर वासरू देखील त्या ठिकाणी गतप्राण झालं. नारद महर्षी आता वैतागले, भगवंताजवळ आले, देवाला सांगितलं, देवा याच्याकडे जा त्याच्याकडे जा, ज्याच्याकडे गेलो ते मरण पावतंय. मला तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा, नाहीतर आता मला ऐकायचा. कारण की आपण सुद्धा किती वेळेस ऐकतो, इजा बिजा चौथ्यांदा जातो का? नाही ना. तसंच नारद महर्षींची अवस्था झाली होती. आता मी जायला तयार नाही. त्या ठिकाणी नारद महर्षींना भगवंताने सांगितलं की देव नारद महर्षींना म्हणतायत, एक काम करा, आता एकदाच जा, पुन्हा जायची गरज पडणार नाही. नारद महर्षींनी विचारलं कुणाच्या घरी? त्यांनी सांगितलं जो आपल्या देशाचा जो राजा आहे त्या राजाला अनेक वर्ष पुत्रप्राप्ती नव्हती, त्याला आता पुत्रप्राप्ती झालेली आहे. एक काम करा, त्या राजाच्या पुत्राला जाऊन विचारा. काय? नारद महर्षींनी सांगितलं, देवा नेमकं तुम्ही काय ठरवलंय? मला पुन्हा आळंदीला जाऊ द्यायचं, आपलं पुन्हा वैकुंठाला येऊ द्यायचं की नाही? का? अनेक वर्ष झाले पुत्रप्राप्ती नव्हती, सुदैवाने पुत्रप्राप्ती झाली. आणि इथून माग ज्यांना ज्यांना विचारायला गेलो ते काय झाले? गतप्राण झाले. आणि आता तुम्ही मला कुणाकडे पाठवताय? राजाकडे पाठवत आहात. आणि ज्या राजाकडे पाठवतात तो काही चाकुरे घेऊन बसला, काय तलवार घेऊन बसलेला आहे. आणि त्या ठिकाणी मी त्याच्या पुत्राला विचारल्यानंतर, त्या ठिकाणी त्याला विचारल्यानंतर जर ते मरण पावलं तर? त्या राजाच्या पुत्राला जर मी विचारलं संतांचा महिमा सांग आणि ते मेलं तर मी काय करू? राजा मला तिथंच काय करील? कळलं का तुम्हाला? कळलं का नाही बाबा? एकदा हा, आता कळलं का? हा, काय करीन? कापून काढीन, मला जायचं नाही. देवाने सांगितलं, नारद महर्षी त्याची जबाबदारी सर्वस्व माझ्यावरती आहे. त्यांनी सांगितलं, देवा तुझ्यावर तर माझा अजिबात, तुमचं आहे की नाही? नक्की का? नारद महर्षींचा नव्हता म्हणून तुम्हाला विचारलं, बाकी काय? हा, बघा तुझ्यावरती माझा विश्वास नाही. त्यांनी सांगितलं, नारद महर्षी मी तुमच्या पाया पडतो, एवढ्या वेळेस माझ्यावरती काय करा, विश्वास ठेवा. आणि त्या ठिकाणी नारद महर्षींनी त्या भगवंतावरती विश्वास ठेवला आणि त्या राजाच्या मुलाकडे आले. पण आले काय असे पळत धावत नाही, घाबरतच आले. आणि घाबरत आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला विचारूच वाटना. का? आता त्या ठिकाणी बोलायची ताकदच राहिली नाही. का? जर आपण रस्त्याने चाललो
आणि रस्त्याने चालल्यानंतर 5-7 फुटाचा काळा भडक असा आपल्याला एखादा दिसला, काय अवस्था होते आपली? तुमच्याकडे नाही काय आजोबा आहे का? काय नागोबा, हा, तो दिसल्यानंतर आपली काय अवस्था होते? असत ना, बरोबर आहे की नाही? तसंच नारद महर्षींची अवस्था झाली. मला देवाने पाठवलंय कशासाठी? संतांचं महिमे तुमच्याकडून जाणून घ्यायचं. हे घाबरत घाबरत त्या ठिकाणी नारद महर्षींनी त्या राजाच्या पुत्राला विचारलं, आणि राजाच्या पुत्राला विचारल्यानंतर नारद महर्षींना ते राजाचा पुत्र त्या ठिकाणी बोलू लागला, त्याला वाचा फुटली आणि बोलू लागला. आणि त्याने सांगितलं, नारद महर्षी, मी काही सांगत नाही, फक्त जेवढं सांगतो तेवढं ऐका. बघा, ज्या वेळेस तुम्ही मला पहिल्या वेळेस दर्शन दिलं त्यावेळेस मी पोपटाच्या जन्मात होतो. तुमचं दर्शन झालं, माझं पाप संपलं. पुन्हा मी कुणाच्या जन्माला आलो? हरणाच्या पाडसाच्या जन्माला आलो. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही माझ्यावरती कृपा केली, आणि कृपा करून त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय केलं? मला दर्शन दिलं, आणि दर्शन दिल्यानंतर त्याही जन्मातलं माझं पाप संपलं. पुन्हा त्या पुण्याच्या योगाने मी त्या ठिकाणी गायीच्या पोटी जन्माला आलो, आणि गायीच्या पोटी जन्माला आल्यानंतर त्याही जन्मात तुम्ही माझ्यावरती कृपा केली, आणि कृपा केल्यानंतर त्या ठिकाणी त्याही जन्मातलं माझं काय झालं? काय झालं? पाप नाहीसं झालं, आणि पुन्हा आता माझं निखळ त्या ठिकाणी पुण्य शिल्लक राहिलं. म्हणून मी त्या ठिकाणी एखाद्या पिताड्याच्या घरी नाही जन्माला आलो. कोणाच्या घरी आलो? वैभव संपन्न असलेल्या राजाच्या पोटी जन्माला आलो, आणि त्याचा आता हा उपभोग घेणार आहे. पण आता मला त्याची उपभोगाची सुद्धा इच्छा राहिली नाही. का? तर या जन्मात देखील तुमचं काय झालं? दर्शन झालं. त्या दर्शन झाल्याचा परिणाम काय झाला सांगाव? पाप नासी देवतया जवळी असे पापनासे दर्शने. त्या नारद महर्षींनी त्या राजाच्या पुत्राला इथून मागच्या सगळ्या जन्मामध्ये त्या ठिकाणी काय केलं? काय केलं? दर्शन दिल्यामुळे त्याचं पाप नाहीसं झालं, आणि आता राजाच्या पोटी जन्माला आल्यानंतर पुण्याच्या योगाने आता कुणाची भेट होणार? संतांची भेट झालीच. का? तर भगवंताची भेट होण्याआधी नारद महाराज म्हणतात संतांच्या पायाजवळ जावं लागतं. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. भय तुटतं कशातलं? जन्म मरणाचं भय तुटतं. का? तर त्याला माहीत असतं त्या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे? भगवंताची प्राप्ती होणार आहे. एक छोटासा रामायणातला प्रसंग सांगून जातो. आपल्या इथं रामकथा चालू आहे. खरं तर मी जास्त अभ्यासक नाही, पण थोडासा प्रसंग सांगून जातो. त्या ठिकाणी काय झालं बघा. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले होते, आणि त्या ठिकाणी जात असताना पंचवटीमध्ये, आमच्या तिथं नाशिकला पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाता वास्तव्याला असताना त्या ठिकाणी रावण आला. आणि रावण आल्यानंतर त्या ठिकाणी रावणाने सीतामातेचं हरण किती पायाचं? 4 पायाचं. अजून कोणी सांगू शकेल? 4 पायाचं. अजून
तुमच्यात कोणी किती पायाचं हरण केलं? 2 पायाचं. बरं, तुझं म्हणणं 2 पायाचं. अजून अपहरण केलं का हरण केलं? मग तुम्ही नेमके जागे आहात का झोपलेत? विठाला 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 बघा, त्या ठिकाणी हरण नाही केलं आणि 4 पायाचंही नाही झालं, अपहरण केलं म्हणजे सीतामातेला तो लंकेत उचलून घेऊन गेला. गेल्यानंतर त्या ठिकाणी सीतामातेचा शोध चालू झाला आणि ज्या रस्त्याने सीतामातेला तो रावण घेऊन गेला होता त्या रस्त्याने आपले सीतामातेने काय केलेलं होतं? एक एक अलंकार त्या ठिकाणी टाकलेले होते आणि त्या योगाने प्रभू रामचंद्रांना कळत गेलं की सीतामाता कुठं गेल्यात. ज्यावेळेस जटायू पक्षापर्यंत आल्या आणि आल्यानंतर जटायूने सांगितलं की देवा, या ठिकाणी काय झालं? काय झालं? सीतामाता त्या ठिकाणी सीतामातेला रावण घेऊन चालला होता आणि जात असताना त्याचं माझं युद्ध झालं. त्याने मला विचारलं की तुझं मरण कशामध्ये आहे ते सांग. मीही त्याला विचारलं तुझं मरण कशामध्ये आहे ते सांग. त्यावेळेस त्या दृष्ट बुद्धीच्या रावणाने खोटं सांगितलं आणि मी प्रामाणिक असल्यामुळे काय केलं? खरं सांगितलं की माझं मरण माझ्या पंखामध्ये आहे. आणि त्याने सांगितलं माझं मरण कशामध्ये आहे? अंगठ्यामध्ये. बरोबर आहे की नाही? बघा, त्या ठिकाणी असं सांगितल्यानंतर मी त्या अंगठ्यावरती घाव घालायला गेलो, सीता मातेला वाचवायला गेलो, पण त्या ठिकाणी मी अपयशी ठरलो. का? तर त्या रावणाने माझे पंख छाटले. आणि मग त्या ठिकाणी भगवंताला निश्चित कळालं की सीता मातेला कोण घेऊन गेलं? रावण घेऊन गेलेला आहे. आणि रावण घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी सीतामाता गेल्या. ही बातमी त्या ठिकाणी कळल्यानंतर पुढं हनुमंतरायांची जांबुवंतांची यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्या सीतामातेला आणायचं कसं त्या ठिकाणी हे ठरल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की काय करावं लागेल? सेतुबंधनाचं काम करावं लागेल. काय? सेतुबंधन म्हणजे पूल बांधावा लागेल. समुद्रावरतून लंकेमध्ये जाण्यासाठी पूल बांधावा लागेल आणि त्या पुलाच्या बांधणीसाठी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी रचना केली. काय केली? तर त्या वानर सैन्यामध्ये 2 वानर होते, शापित असलेले ते वानर. कोण? नळ आणि नीळ. ते काय करायचे की जे साधू महात्मे त्या ठिकाणी पूजा करायचे त्यांच्या पूजेमध्ये असलेला जो शालिग्राम त्या ठिकाणी तो शालिग्राम ते उचलायचे आणि समुद्रात नेऊन टाकायचे. त्या साधू महात्म्यांनी त्यांना शाप दिला की याच्यानंतर तुम्ही जो दगड पाण्यामध्ये टाकणार तो त्या ठिकाणी बुडणार नाही. आणि बुडणार नाही या योगाने त्या ठिकाणी त्यांना तो शाप प्राप्त झाला. आणि ही संकल्पना जांबुवंतांनी भगवंताला सुचवली की ही 2 वानर आहे, यांच्या हाताने पाण्यात दगड टाकला की तो दगड बुडत नाही. त्या सेतुबंधनाचं काम चालू झालं. एका दगडावरती रा लिहिल्या जायचं, दुसऱ्या दगडावरती म लिहिल्या जायचं. आणि असं सेतुबंधनाचं काम चालू असताना 5-25 फुटाची खारुताई. खारुताई माहिती ना तुम्हाला? किती मोठी असती? 5 फुटाची. मग हा 1 हिताची असलेली ती खारुताई. त्या ठिकाणी ती काय करायची? समुद्राच्या काठावरतून वरती टेकडीवरती पळत जायची. आपल्या मुखामध्ये जेवढा खडा मावेल तेवढा खडा घ्यायची आणि पुन्हा पळत पळत समुद्राच्या काठावरती यायची. तो खडा खाली ठेवायची. पुन्हा त्या ठिकाणी श्रीराम नामाचा उच्चार करायची आणि त्या ठिकाणी उच्चार केल्यानंतर पुन्हा तो खडा घ्यायची आणि पाण्यात. बघा, त्या ठिकाणी तो खडा बुडत होता की तरत होता हे बघू नका, पण ती करत होती हे खूप महत्वाचं आहे. आणि हे त्या ठिकाणी कार्य चालू असताना त्या ठिकाणी सीतामाता हे करत होत्या. आणि करत असताना बराच वेळ गेला. प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं सेतुबंधनाचं काम चालू आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण नेमकं ते नीट करते का नाही एवढं आपण पाहून यावं. प्रभू रामचंद्र आले आणि आल्यानंतर सेतुबंधनाचं काम चालू पाहिलं. अत्यंत समाधान वाटलं आणि तिथून पुढे निघाले. निघाल्यानंतर त्यांच्या दृष्टीशी खारुताई पडली. काय करत होती? टेकडीवरती पळत जात होती. वरती गेल्यानंतर मुखामध्ये जेवढा दगड मावेन, जेवढा खडा मावेन तेवढा खडा घेत होती. पुन्हा पळत पळत खाली येत होती. आल्यानंतर तो खडा खाली ठेवायचा, श्रीराम नामाचा उच्चार करायचा, पुन्हा तो खडा मुखामध्ये घ्यायचा आणि तो पाण्यात टाकायचा. प्रभूंनी हे पाहिलं आणि स्वतःला धन्यता दिली. अरे काय माझं भाग्य आहे की एवढीशी खारुताई त्या ठिकाणी काय करते?
माझ्या कामामध्ये मदत करती, स्वतःला धन्यता दिली. आणि प्रभू रामचंद्र 10-5 पावलं पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर चिक्कन असा आवाज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या कानावरती आला. आणि आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी वळून बघितलं तर काही सेकंदापूर्वी जी खारुताई टेकडीवर पळत जाऊन मुखामध्ये खडा घेऊन पुन्हा येऊन पुन्हा पाण्यात टाकत होती, ती खारुताई आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली ती खारुताई पाहिली आणि भगवंताला अत्यंत गहिवरून आलं. भगवान परमात्मा त्या खारुताईच्या जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर त्या खारुताईला घेतलं. भगवान परमात्म्याची तळ पायाच्या आता मस्तकाला गेली. अरे एवढीशी खारुताई माझ्या कामामध्ये मदत करत होती, तिचा कुणाला त्रास नव्हता, मग तिची ही दयनीय अवस्था कुणी केली? त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने खारुताईला आपल्या हातावरती घेतलं, तिच्या मुखातलं रक्त बाजूला केलं, पाणी पाजलं आणि खारुताई त्या ठिकाणी शुद्धीवरती आली. आणि शुद्धीवरती आल्यानंतर त्या ठिकाणी खारुताईला भगवंताने विचारलं, देवा, त्या ठिकाणी भगवंत त्या खारुताईला विचारत आहे की बघ खारुताई, ही अवस्था तुझी कुणामुळे झाली? तिने सांगितलं, देवा जाऊ द्या ना, आपल्याच मंत्रिमंडळातल्या एखाद्याने घोटाळा केला म्हणजे कुणाला त्या ठिकाणी दोष द्यायचा? तिने भगवंताने सांगितलं, बघ म्हणे खारुताई, माझ्यापाशी उच्च नीचपणा हा नाही, माझ्यापाशी भावाला महत्व आहे का? उच्च नीच नेणे काही भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. भक्ताचा मी भाव बघत असतो, त्याचा उच्च नीचपणा देखत मी पाहत नाही. त्या ठिकाणी त्याचा उच्च नीचपणा पाहत नाही, मी त्याचा भाव बघतो. मी तुझा भाव बघितला म्हणून तुला जवळ घेतलं. खरं सांग, ही अवस्था तुझी कोणी केली? ज्या वेळेस तिने हनुमंतरायाचं नाव घेतलं, देवाचं आईस्क्रीमच झालं. देवाने सांगितलं, हा तर आपला मुख्य कार्यकर्ता, याला कसं काय बोलता येईल? पण बघा, देवाजवळ तुझा भाव नसतो. देवाने खारुताईला विचारलं, जाऊ दे, हनुमंतराय असो नाहीतर कुणी असो, हनुमंतरायाने जर तुझी ही अवस्था केली तर त्या ठिकाणी हनुमंतरायाला शिक्षा काय द्यायची ते सांग. ज्या वेळेस ती शिक्षा ऐकली, गरम डोक्याचे लक्ष्मण दादा शेजारीच बसलेले होते. काय सांगितलं खारुताईने? खारुताईने सांगितलं, म्हणे देवा, जर हनुमंतरायांना तुम्हाला शिक्षा करायची असेल तर एकच शिक्षा करा, त्यांचा उचित तो सन्मान करा. लक्ष्मण दादांनी ऐकलं. खारुताईला म्हणे, खारुताई, वाचली म्हणून एवढं बोलती, मेली जर असती तर एवढं सुद्धा बोलायला शिल्लक राहिली? ती म्हणे, देवा, एवढं जरी झालं असतं तरी हनुमंतरायाचा काय करा, योग्य तो सन्मानच करा. का करा? तर याचं कारण आहे, जर हनुमंतरायांचा पाय माझ्या शेपटीवर पडला नसता तर मी थारोळ्यात नसते आणि तुम्ही मला उचलून घेतलं नसतं. बरं, याच्या पुढचं देवा तुम्ही मला सांगा, मी डोंगरावरती पळत जात होते, मुखामध्ये मावेल तेवढा खडा घेऊन येत होते, पुन्हा खाली येत होते, तो खडा ठेवत होते, पुन्हा जय श्रीराम नावाचा घोष करत होते, पुन्हा तो खडा घेत होते, पाण्यात टाकत होते, पुन्हा डोंगरावरती पळत जात होते, हे तुम्ही पाहिलं नव्हतं का? त्यांनी सांगितलं, पाहिलं होतं. मग मला सांगा, तुम्ही मला हे पाहिलं होतं? हो, पाहिलं होतं. पण तुम्हाला मला उचलून घेण्याची इच्छा झाली का? नाही ना. बघा, हनुमंतरायांचा चुकून देखील त्या ठिकाणी पाय लागला तर त्या ठिकाणी तुम्ही काय केलं? मला उचलून घेतलं, त्या ठिकाणी माझ्या मुखातलं रक्त बाजूला केलं. तुमच्या हातचं पाणी तुमच्या बापाला प्यायला मिळालं नाही, राजा दशरथाला, ते तुम्ही मला पाजलं. आणि आता तुम्ही या ठिकाणी मला नवविधा प्रकारची भक्ती सांगून त्या ठिकाणी तुम्ही मला मुक्त करणार आहात. हे भाग्य माझ्या नशिबात फक्त हनुमंतरायामुळे आलं, म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायाचा योग्य तो सन्मान. बघा, माझा सांगण्याचा मुद्दा आहे की त्या ठिकाणी हनुमंतरायाचा पाय जर लागला नसता तर खारुताईला प्रभू रामचंद्रांची प्राप्ती झाली असती का? नाही. जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्या ठिकाणी संतांचे पाय धरावे लागतात. आणि त्यामुळेच महाराज, जर संत कसे ओळखायचे असतील तर त्याचं उदाहरण महाराज सांगतात की ज्यांना पाहिल्यानंतर आपल्या जीवनातलं पाप नाही होतं, अशांच्या जवळ भगवान परमात्मा राहतो. एकदा त्या भगवान परमात्म्याचं मोठ्या प्रेमाने भजन करू. विठोबा बघा, अनेक प्रकारची या ठिकाणी उदाहरणं देता येतील. का तर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्या ठिकाणी संतांना शरण जावं लागतं. आणि संतांना जर शरण जायचं असेल तर त्या ठिकाणी संतांची लक्षणं म्हणजे संतांचा पत्ता कळणं हे खूप गरजेचं आहे.
कारण की कलियुगाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी बाबांसारखी महात्मे, मी कायम सांगत असतो शास्त्री बाबा, की खरं तर बाबांचं नाव घेणं हे आमच्या मुखाला शोभत नाही, त्या ठिकाणी आमच्या वाणीला शोभत नाही. का तर आम्ही तेवढ्या पात्रतेचे नाही, पण तुम्हाला समजावं म्हणून नाव घेतो. गुरुवर्य खांदवे बाबांनी आयुष्यभर फक्त भगवंताचं भजनच केलं आणि भजन करून त्या ठिकाणी प्रत्येक साधकाला त्या भजनाच्या पथावरती आरूढ करून भगवंताच्या दिशेने पाठवण्यासाठी कोण पाहिजे? बाबांसारखी संत पाहिजे. मी कायम सांगत असतो, आमचा जर नांदगाव तालुका घ्या, सटाणा तालुका घ्या, बागलाण तालुका घ्या, पुढे धुळे जिल्हा घ्या, या जिल्ह्यामध्ये जाऊन बाबांनी कधीच कीर्तन केलं नाही. फक्त भजनाची साधना करून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे भक्तगण त्या ठिकाणी भगवंताच्या त्या मार्गावरती आरूढ केले. याचं कारण फक्त आहे या संतांचं भाग्य किंवा संतांचा संघ त्या माणसांना, त्या जीवांना मिळाला आणि भगवंताच्या प्राप्तीवरती रूढ होण्याचं कार्य त्यांनी केलं. बघा, हे सांगत असताना याचा जर विचार केला तर ही महात्मा कळण्यासाठी, हे साधू संत कळण्यासाठी त्यांची लक्षणं बघायची असते. कारण की महाराजांनी 2 लक्षणं त्या ठिकाणी सांगितली. काय? पहिलं लक्षण आहे की असा ज्याला अनुभव आला विश्वच देव सत्य आहे. दुसरा अनुभव सांगितला की ज्यांच्या दर्शनाने आपल्या जीवनातलं पाप नाहीस होतं अशांच्या जवळ देव राहतो. आणि तिसरं लक्षण अभंगाच्या काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही काम क्रोध नाही चाली, काम क्रोध नाही वा, वाजवा की. तुम्हाला नेमकं आवडत नाही काय? अहो, ही माणसं बिंबीच्या देठापासून गागतात. हो, गागताच ना? का म्हणतात गागतात? काय म्हणतात? आणि मग कमीत कमी तुम्ही टाळ्या वाजवायचं तर काम करा. बाबा, खरंच तुमच्या सर्वांच्या पायावरती दंडवत आहे. विठाला 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 विठाला. बघा, महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की काम क्रोधा नाही चाली, भूते झाली समता, देवतया जवळ असे पापनासे दर्शने. महाराज म्हणतात की ज्यांच्या जीवनामध्ये कामाने त्या ठिकाणी स्पर्श देखील केला नाही. तुकोबारायांचं आपण जीवनचरित्र बघितलं तर दृष्टांताने फक्त मला स्पर्श करून जायचं आहे, माझी वेळ संपलेली आहे. बघा, तुकोबारायांजवळ ज्यावेळेस भंडारा डोंगरावरती महाराज भजन करत आहे आणि भजन करत असताना त्या ठिकाणी तुकोबारायांजवळ एक स्त्री पाठवली आणि स्त्री पाठवल्यानंतर तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतायत काय? साहेब तू माये त्या ठिकाणी महाराज म्हणतायत
की जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसुनोय. म्हणजे जर कामाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी अनेकांचा जर विचार केला तर अनेकांनी त्या ठिकाणी ते आपण एडक्याचं रूपक जर बघितलं तर त्याच्या सर्वांची यादी आलेली आहे. बरोबर आहे की नाही? हा, अनेक जणांचं त्या ठिकाणी या कामाने अनेक जणांना त्रस्त केलेलं आहे. पण या ठिकाणी तुकोबारायांच्या जीवनामध्ये जर विचार केला तर एवढा सुद्धा त्याचा लेश नाही. बघा, याच्या जर पुढचा जर विचार केला तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात काम क्रोधाचा जर विचार केला तर ज्या मंबाजीबाने काठीने मारलं त्याच्याच घरी तुकोबाराय तेल घेऊन गेले. महाराज त्या ठिकाणी आज तुम्ही कीर्तनाला आले नाही, आज कीर्तनामध्ये तुम्ही नसल्यामुळे माझं मन लागलं नाही. तुमचे हात दुखत असतील या ठिकाणी तुम्ही मला मारून तुमचे हात दुखत असतील तर मी काय करतो, तुमच्या हाताला तेल लावून त्या ठिकाणी तुमचे हात त्या ठिकाणी दाबून देतो. बघा, या ठिकाणी हा जर भाव जर बघितला तर हा भाव कशाचा आहे तर याचं कारण आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा क्रोध या साधू संतांच्या जीवनामध्ये नाही. बघा, काम क्रोधा नाही भूते चाली समता, भूते झाली समता. आणि जर शेवटच्या चरणाचा जर विचार केला तर महाराज म्हणतात तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. ज्ञानोबारायांचं एकच प्रमाण सांगतो आणि त्यांचंच भजन करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. बघा, या ठिकाणी महाराज म्हणतात की बघा, यारे यारे लहान तोर याते भलती नारी नर न करावा विचार न लगे चिंता कवनाची. बघा, या ठिकाणी महाराज म्हणतात कुणी या. बरोबर आहे की नाही? जर ज्ञानोबारायांचा जर विचार पाहिला तर ज्ञानोबारायांचं वर्णन करताना महाराज म्हणतात की न पाहे याची कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. म्हणजे त्या संतांचा जर लक्षणाचा जर विचार केला तर या ठिकाणी जे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की काय, की तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. याच्यासाठी संतांची ही लक्षणं आणि हा संतांच्या ठिकाणचा सांगितलेला पत्ता हा तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलाच असेल असं गृहीत धरतो. आणि आला नसेल तरी हो म्हणा, कारण की आता तुमच्या जेवणाची वेळ झाली, जाण्याची वेळ झाली. जेवणाचं चालू होतं बघा. हा, आता तुमचीही जाण्याची वेळ झाली आणि मलाही पुढे भरपूर जायचं आहे. म्हणून एकदा सर्वांना विनंती आहे की मोठ्या प्रेमाने हात वरती करा. कारण की बघा, त्यांनी गाण्याचं काम केलंय, यांनी वाजवण्याचं काम केलंय. बरोबर आहे की नाही? तुम्ही ऐकण्याचं काम केलं, पण तुमच्याकडे अजून एक काम होतं. काय? कीर्तनात टाळाटाळी करायची नाही. बघा, मी एक कायम सांगत असतो, चोखोबारायांचं आपलं गोरोबा काकांच्या जीवनातला जर प्रसंग बघितला तर त्या ठिकाणी गोरोबा काकांना हात नव्हते आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये गेले. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी गोरोबा काकांनी विचार केला की बघा, या ठिकाणी सर्वजण काय करतायत, टाळी वाजवत आहे आणि मला जर हात असते तर मी सुद्धा काय केलं असतं. आणि ज्या वेळेस गोरोबा काकांनी वरती हात केले आणि त्या ठिकाणी वरचे वरच काय झाले, थोटकाला काय झाले, हात आले. कीर्तनात ज्यांनी टाळी वाजवली त्याला काय झाले, हात नसलेल्याला काय झाले, हात आले. आणि ज्याने टाळी वाजवणार नाही त्याचं काय होतं मला माहिती नाही. हा, बघा, मग घ्या वरती हात, घ्या. घेतले का? शेवटच्या माईला जेवण झालंय का तुमचं? तिकडे एकदम शेवट. हा, घ्या दादा, यांच्याकडे सगळ्यांकडे एकदा कॅमेरा फिरून घ्या, यांचे तोंड पण आले पाहिजे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की कोणी कोणी हात वरती केले. बघा, तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगभर या ठिकाणी आमच्या कृष्णादादांच्या चॅनलवरतून हे जग बघणार आहे. त्याच्यामुळे तुमचे हातही दिसले पाहिजे आणि तुमचा चेहराही हसरा दिसला पाहिजे. जरी झोपा घेतल्या असतील तरी करायचे का सुरू? निवृत्तीना देव सुपान नामदेव तुकारो, निवृत्तीना देव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्तीना देव
सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. चला परमेश्वर बा साजाचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने. बघा अभंगाचा या ठिकाणी यथामती यथा अवकाशामध्ये या ठिकाणी भाव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी हा अभंग असाच असेल असं नाही, फक्त प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न ज्यांनी माझ्यासाठी घडून आणला ते माझे बालपणीचे सवंगडी. मी मगाशी मुद्दाम त्यांचं नाव घेतलं नाही, पण आवर्जून सांगतो ज्यांनी माझ्यावरती विद्यार्थी अवस्थेमध्ये बाबा खूप उपकार केलेत, असे आपल्या गावचं वैभव सोनू भैया गव्हाळे. खरं सांगू का, मी आजही त्यांच्याकडे भाकरी खाल्ली आणि विद्यार्थी अवस्थेत सुद्धा त्यांचीच मधुकरी खाल्लेली. खरं सांगतो असे मित्र आम्हाला लाभले हे आमचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे. प्रत्येकाला लाभत नाही, काही कारणास्तव त्यांना घरी यावं लागलं, घरचा कारभार सांभाळावा लागला, हे त्यांचं काहीतरी दुर्दैव असेल. पण त्या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ राहून त्या ठिकाणी पखवाजाची साधना करण्याचं काम अनेक वर्ष केलं, पण ते त्यांना घरच्या परिस्थितीमुळे, घरच्या काही कारणांमुळे त्या ठिकाणी पूर्णत्वाला प्राप्त करताना आल्यामुळे त्या ठिकाणी ते गावाला आले आणि आम्ही आळंदीतच राहिलो. पण बघा आम्ही 2010 साली 10वी सुटलेलो आहे. किती? 2010 साली 10वी सुटलेलो आहोत. त्याच्यानंतर एकही वर्ष असं गेलं नाही की ते वर्षातली एकही कार्तिकी वारी ते ज्ञानोबारायांना भेटायला आल्यानंतर मला भेटले नाही, असं कधीच झालं नाही. कितीही धावपळीत असले तरी त्या ठिकाणी आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आल्यानंतर 2-2 तास 3-3 तास येऊन त्या ठिकाणी मी जरी कीर्तनाला गेलो असलो कुठं ऐकायला तरी रूमवरती येऊन बसणार, त्या ठिकाणी वाट बघणार. खरं तर माझ्यासाठी तो सुदामा आहे. मी भगवंत नाही, तो माझ्यासाठी सुदामा आहे. एकदा त्याच्यासाठी सर्वांनी जोरदार. कारण की मी कायम सांगत असतो, राजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते फक्त आपल्या मित्रांच्या जोरावरती केलं. आणि आज मी जे काही इथं उभा असेल हे माझं कीर्तन नसून हे सोनूदादाचं कीर्तन आहे. का तर त्या काळात त्यांनी मला भाकरी खाऊ घातल्या नसत्या तर आज मी इथं नसतो. का तर आम्ही सकाळी दोघं क्लासला जायचो, तर तो सकाळी 10 वाजता मधुकरी घेऊन यायचा आणि क्लासवरतून आल्यानंतर मी त्याच्या तिथं मधुकरी खायचो आणि मधुकरी खाऊन पुन्हा आम्ही शाळेत जायचो. बघा माझे दिवस चांगले होते. मी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी खूप केलं. बाबा मला त्यावेळेस संस्थेत टाकलेलं होतं, पण माझ्या विचित्रपणामुळे मी त्याच्यासोबत राहायचो. तो विचित्र नव्हता, मी विचित्र होतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल तो विचित्र होता म्हणून हे त्याच्यासोबत राहत होते, तसं काही नाही. मी माझ्या विचित्रपणामुळे, पण त्याचा माझ्यावरती जीव असल्यामुळे तो मला कधीच त्यांनी संस्थेमध्ये जाऊ दिलं नाही. दररोजची सकाळची मधुकरी मी त्याच्या अन्नावरती खाऊन तब्बल कमीत कमी 3 वर्ष मी त्याची मधुकरी खाल्ली. तो गणेशनाथ मठामध्ये चरोली रोडला राहत असताना. आणि त्या ठिकाणी त्यांनी माझ्यावरती केलेलं हे निरपेक्ष प्रेम आणि त्या निरपेक्ष प्रेमातून आजही मला सेवा करण्याची, त्या ठिकाणी चैतन्यपुरी बाबांची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. हे काहीतरी खरं तर सुदामाच्या मनामध्ये त्या ठिकाणी भाव होता की मी देवाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी मला देव काय देईन, काहीतरी देईन. पण आज खरं सांगू का, या ठिकाणी फक्त मी लक्ष्मण दादाच्या म्हणजे सोनू दादाच्या शब्दासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून